नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपाली। आज मला माझीच एक खास गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। ही आहे माझी आणि आकाशची कथा। 7 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं। खरंच त्या दिवशी खूप धुमधडाका होता, पण नशिबात काय होतं, एका वर्षातच आमचा घटस्फोट झाला। आज त्या गोष्टीला 5 वर्ष झाली होती। आमच्यात खूप वितृष्ट आलं होतं, पण मला नेहमी वाटायचं एका हाताने टाळी वाजत नसते। दोघांचीही चूक होती। तो दिवस मला आठवतो। रेल्वेचा प्रवास होता। मी माझ्या तिकिटानुसार स्लीपरच्या डब्यात चढले, सीट शोधत होते। तोच कळालं, माझा घटस्फोटित नवरा आकाशही त्या डब्यात आला। त्याचं तिकीट एसीचं होतं, पण त्याला मला बघून तो थांबू शकला नाही। मी थोडी नाराज होते, पण तरीही माझ्या चेहऱ्यावरची सुंदरता ती चमकत कायम होती। मी 28 वर्षाची, देखणी आणि आकर्षक बांधाची मुलगी। लग्न लवकर झालं होतं। मन तारुण्याची जादू आता माझ्यावर चढू लागली होती। आकाश मागे उभा होता। मला वाटलं कदाचित तो बघत असेल मी माझ्यासोबत कोणीही आहे का, पण मी एकटीच होते। कोणी माझ्या सीटवर बसायचा प्रयत्न करायचा तर मी लगेच नकार द्यायची। मी सांगायचे, ही माझी सीट आहे। 1-2 जणांनी खूप रिक्वेस्ट केली, मॅडम आम्ही एका तासानंतर उतरणार, पुढच्या स्टेशनपर्यंत बसू द्या। पण मी सांगितलं, माझी तब्येत बरी नाही, मला झोपून आराम करायचा आहे, कोणालाही बसू देणार नाही। मी खिडकीतून बाहेर पाहत होते। आकाश मागे उभा होता। बराच वेळ झाला तरी माझ्यासोबत कोणी नव्हतं। मग आकाशने तोंडाला रुमाल बांधला आणि हळूच आपली बॅग माझ्या सीटवर ठेवली। मी रागाने म्हटलं, अरे इथे कुठे बसतोस, उचल बॅग। तो म्हटला, मॅडम मी 1-2 तासात उतरेन, संपूर्ण डब्यात सीट मिळत नाहीये, तुम्ही एकट्याच बसलेले आहात, सोबतही नाही, झोपायचं झालं तर मी उठून जाईन प्लीज। त्याचा आवाज मला ओळखीचा वाटला। मी विचारलं, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? तुमचं नाव दीपाली आहे, माझी एक फ्रेंड आहे, तिचं नाव दीपाली। तो म्हणाला, पण तुमचा आवाज ओळखीचा आहे, प्लीज रुमाल सोडा। मी म्हटलं। जसं त्याने रुमाल सोडला मी चकित झाले। तो दुसरा कोणी नव्हता तर माझा घटस्फोटित नवरा आकाश। मी लगेच ओळखलं। मी पाय बाजूला करत म्हटलं, बसा इथे। दोघांच्याही मनात प्रश्न होते। शेवटी आकाशने विचारलं, दीपाली तू मुंबईला औषधं घ्यायला जात आहेस का? मी चकित होऊन म्हटलं, मला कुठे काय झालंय? मी ऐकलं तू कोणाला सांगत होतीस की तब्येत ठीक नाही आणि तू खूप चिंतेत दिसत आहेस। तो म्हणाला। मी म्हटलं, माझी तब्येत बरी आहे, माझा त्रास, माझं दुखणं अजून घेऊन तुम्ही काय करणार? तुम्हाला बसायला मिळतंय तर शांत बसा। माझा राग बघून आकाशला पहिले दिवस आठवले। तो थोडा शांत बसला। मग विचारलं, तू किती दिवसांपासून मुंबईला राहत आहेस? मी आज पहिल्यांदाच मुंबईला जात आहे, मी सांगितलं। आता तो एकटक माझ्याकडे बघत होता। मी खिडकी बाहेर पाहत होते, कधी कधी त्याच्याकडेही। पुढच्या स्टेशनवर रेल्वे थांबली। मला तहान लागली होती। पाण्याची बॉटल कोणी आणली नव्हती। रेल्वे लगेच निघणार होती म्हणून मी बाहेर गेले नाही। मी उदास होते। आकाशला कळालं। तो म्हणाला, दीपाली पाणी हवं आहे का? मी काही बोलले नाही। तो लगेच बाहेर गेला आणि पाण्याची बॉटल घेऊन आला। रेल्वे चालू झाली होती, पण तो धावत आला। मी अर्धी बॉटल प्यायले आणि थँक्स म्हटलं। मित्रांनो, थंडीचे दिवस होते। रात्री रेल्वे वेगाने जाऊ लागली तशी थंडी हवा आत येऊ लागली। सर्व प्रवासी ब्लँकेट काढत होते। मलाही थोडी थंडी वाजली म्हणून मी शाल पायावर टाकली। आकाशकडे काही नव्हतं। तो एसी डब्यात आला होता, त्यामुळे तो काही घेऊन आला नव्हता। मी विचारलं, तुम्ही अंगावर ओढायला काही आणलं नाही का? आठवणच राहिली नाही, तो म्हणाला। या थंडीत तुम्हाला सर्दी होईल। मी म्हटलं। पुढच्या स्टेशनवर चहाला आला। आकाशने 2 कप चहा आणले। आम्ही चहा प्यायलो। थंडी खूप वाढली। सगळे झोपले होते। मी माझी शाल काढून आकाशच्या अंगावर टाकली आणि म्हटलं, पांघरून घ्या, नाहीतर तब्येत बिघडेल। तो हसला आणि म्हणाला, हिवाळ्याच्या चादरीमुळे माझं कोणाशी तरी भांडण झालं होतं, तेव्हापासून मला थंडी वाजत नाही। मला समजलंय, होय, एकदा हिवाळ्यात चादर ओढण्यावरून आमचं भांडण झालं होतं। रागाच्या भरात मी चादरवर पाण्याची बाटली उलटली होती। ती रात्र आम्ही वेगळं पांघरून घालवली होती। मी हसून म्हटलं, यात नक्कीच नवऱ्याची चूक असेल।
तो म्हणाला, नाही, समोरच्या व्यक्तीने पाणी टाकलं, पण यात माझी काय चूक? त्या दोघेही हसायला लागले. हळूहळू जेवायची वेळ झाली. आकाश म्हटलं, तुम्ही जेवून घ्या. तो म्हणाला, रात्री भूक लागत नाही. कोणी काही विकायला आलं तर चिप्स घेईन, तू जेव. मी म्हटलं, मला भूक लागली आहे, पण तुम्ही बॅगेत काहीतरी खास ठेवलं असेल. तो म्हणाला, असं काही नाही, मी दारू पिणं सोडलं आहे. मला आश्चर्य वाटलं. हे कधी झालं? 3 वर्षे झाली. आता कधीच पिणार नाही. तो म्हणाला, हे शक्य नाही, खोटं बोलताय. मी म्हटलं, तुझी शपथ, खरंच सोडलं. तो म्हणाला, माझी शपथ कशाला? मी कोण तुमची? तो म्हणाला, कुणाचीही शपथ घ्यायला तयार आहे. आई शपथ सोडली. तो म्हणाला. मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं, जिच्यासाठी सर्व काही सोडलं, इतका वाद झाला, ते सगळं तुला माहीत आहे. आता दारू सोडली तर मी देवाची प्रार्थना करीन की तुम्ही दूर राहा. ऐकून खूप आनंद झाला. मित्रांनो, आमच्या घटस्फोटाचं सर्वात मोठं कारण हेच होतं की आकाश खूप दारू प्यायचा. आई वडिलांची एकतर्फी होता. तो नेहमी नशेत असायचा. मला खूप त्रास देत होता. मला खूप त्रास होत असे. त्याने मला पाहिलं, जे प्रेम दिलं नाही. मी एका वर्षातच कंटाळले होते. त्याचे आईवडील मला म्हणाले, बघ बेटी, हा सुधारणार नाही, तुझं आयुष्य खराब करून टाकेल. दुसरा मुलगा शोध. नातेवाईकांनी सांगितलं, याला सोडून घरी जा. मी आकाशवर प्रेम करत होते, पण दारूच्या सवयीमुळे वैतागले. हार मानून घटस्फोट घेतला आणि घरी गेले. मग मी म्हटलं, तुम्ही दारू सोडले ऐकून आनंद झाला. घरी सगळे कसे आहात? आई बाबा, धाकटी बहीण? आकाश म्हणाला, आई बाबा बरे आहेत. बहिणीचं लग्न झालं, 1 वर्ष झालं. मी विचारलं, तुम्ही लग्न केलं? नाही, गावी नाव खराब झालं आहे म्हणून मुंबईत राहतो. आई बाबा एकत्र आयुष्य एकट्याने जात नाही. विचार आहे की कुणाशी तरी लग्न करावं. तो म्हणाला. मग त्याने मला विचारलं, तुझं लग्न झालं? अजून नाही, पण यासाठीच मुंबईला जात आहे. माझी एक बेस्ट फ्रेंड अंजली इथे राहते. तिने एक मुलगा पाहिलाय. आवडला तर लग्न करेन. मी सांगितलं. हे ऐकून आकाशला वाईट वाटलं. तो म्हणाला, मी आता पित नाही, सुधारलो आहे, कुणाला त्रास देत नाही. त्याला वाटलं की मी त्याला बोलवेन, पण मी म्हटलं, ही चांगली गोष्ट आहे. देवाला प्रार्थना करेन तुम्हाला सुंदर सुशील मुलगी मिळो. रात्र खूप झाली. मी म्हटलं, माझ्याकडे 2 चपात्या आहेत, आपण एकत्र जेवू. तो म्हणाला, दोघांचं पोट भरणार नाही, तू खा. मी म्हटलं, एक काम करा, नवरा बायको समजून एकत्र जेवू. याआधी ॲडजस्ट करून खाल्लं आहे. आता माझ्या हाताची पोळी भाजी तरी खा. तेवढ्यात बिर्याणी विक्रेता आला. आकाशने 2 बिर्याणी विकत घेतली. आम्ही आनंदाने एकत्र जेवलो. दुसरा प्रवासी म्हणाला, मी वर झोपायला जातो, खाली तुम्ही ॲडजस्ट करा. आम्ही एकाच बेडवर एकाच ब्लँकेटमध्ये पाठ करून झोपलो. दोघांनाही झोप येत नव्हती. आकाश माझ्या आठवणीत बुडून गेला होता. त्याला वाटत होतं, माझी बायको किती सुंदर, पण माझ्या सवयीमुळं सोडून गेली. आज दुसऱ्यांदा लग्न करायला जाते, मला स्वीकारेल का? मध्येच मी उठून बसले आणि विचारलं, तुम्हाला थंडी वाजते? हो, पण काय करू? तो म्हणाला. मी बँकेतून मफलर काढून त्याच्या गळ्याला लावला आणि म्हटलं, आता आरामाने झोपा. सकाळ झाली. आम्ही चहा नाश्ता केला. रेल्वे मुंबईच्या शेवटच्या स्टेशनवर थांबली. आम्ही एकत्र उतरलो. आकाशने मफलर परत करत म्हटलं, हे मफलर खूप चांगलं आहे, तू विणलंयस का? पण हे ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी. मी सांगितलं, ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्यासाठी विणलं, पण तुम्हाला आवडलं तर ठेवा, मी दुसरं विणून देईन. त्याने मफलर बॅगेत ठेवला. पॅकेटमधून 3-4 हजार रुपये काढून मला दिले. मी म्हटलं, गरज नाही, मैत्रीण येईल, पैसे ठेवा. तो म्हणाला, चल मी सोडतो. नाही, मैत्रीण येईल, तू जा. मी म्हटलं. तो उदास चेहऱ्याने गेला. अंजली आली आणि मला म्हणाली, अरे दीपाली, कशी आहेस? अडचण आली? मी म्हटलं, नाही, पण तुझ्यापासून काय लपू? आकाश अचानक आला. तो पहिल्यापेक्षा सुधारला आहे. दारू सोडली. त्याला बघून दया आली. जाताना माझ्या डोळ्यात अश्रू होते. अंजली म्हणाली, मरू दे त्याला, दया दाखवू नकोस. त्याला कळालंच की किती चांगली बायको गमावली. तू लग्नाला जाते सांगितलं? हो. ऐकून तो उदास झाला. मी म्हटलं. अंजली म्हणाली, चल माझ्यासोबत, मी जो मुलगा पाहिलाय त्याला बघून आनंद होईल. हँडसम, कमावता अडचण येणार नाही.
अंजली मला तिच्या रूमवर घेऊन गेली. आकाश त्याच्या फॅक्टरीत गेला. तिथे 50 लोक काम करत. अंजली तिथे काम करायची. ती आकाशकडे आली आणि म्हणाली, साहेब, जी मुलगी पाहिली होती ती आली आहे. तिला भेटायचं आहे का? बोलू? आकाश म्हणाला, हो बोलाव. तू स्तुती करतेस, आवडली तर लग्न करीन. अंजलीने मला बोलवलं. मी ऑफिसमध्ये गेले. आकाश मला बघून अडखळला. अरे तू? मीही चकित झाले. आकाश? तो अंजलीला म्हणाला, हीच तुझी मैत्रीण? हो सर, ही दीपाली, अंजली म्हणाली. आकाशने मला इशारा करून शांत राहायला सांगितलं आणि अंजलीला विचारलं, तुझी मैत्रीण छान आहे, पण विवाहित दिसते. तू तर कुमारिका सांगितलं. अंजली म्हणाली, हो सर, कुमारिका आहे. शपथ घेऊन सांगते, खोटं बोलणार नाही. आकाश हसला. अरे अंजली, खोटी शपथ का? ही दीपाली माझी पहिली पत्नी, घटस्फोटित. अंजली शॉक. तिने सांगितलं होतं मुलगी कुमारिका आहे, गरीब, वय जास्त पण सुंदर. आकाश म्हणाला, तू दीपालीला सांगितलं की मी अविवाहित आहे? नाही सर, इतकं खोटं बोलणार नाही. अंजली म्हणाली. आकाश मला म्हणाला, दीपाली, अंजली आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही. देवानेच भेटायला पाठवलं. येथे कोणालाही विचार. मी दारू पूर्णपणे सोडली. देवाच्या कृपेने पैसे कमावतो. आई वडिलांची सेवा करतो. देवाने संधी दिली. प्लीज मला आणखी एक संधी दे. मी तुला राणी बनवून ठेवीन. तुझ्या मैत्रिणीवर विश्वास ठेव. मित्रांनो, हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, मला कोणाला विचारायची गरज नाही. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला मिठी मारली. आम्ही पुन्हा लग्न केलं आणि नवीन आयुष्य सुरू केलं. अंजलीचे लाखो आभार मानले. संध्याकाळी तिघेही आकाशाच्या घरी गेलो. आकाश मला आई वडिलांसमोर आणून म्हणाला, आई बाबा बघा, तुमची सून परत आली. त्यांना बघून ती इतकी आनंदी झाली की सीमा नव्हती. ते म्हणाले, बेटा, ही आपल्या घरची लक्ष्मी होती, परत आली. त्यांनी अंजलीचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी अंजली निघाली. तिने मला मिठी मारली आणि म्हटलं, एन्जॉय करा. संध्याकाळी सगळे कुटुंब एकत्र जेवलो. जेवण करून सगळे खोलीत गेलो. मी बेडवर झोपलो होतो. आकाश खोलीत आला, एसी चालू केला आणि माझ्याजवळ आला आणि आम्ही पुन्हा आमच्या आयुष्याची सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.